नमस्कार भावांनो, कसे आहात तुम्ही सगळेजण. स्वागत आहे तुमचं DD व्लॉग या चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ काय आपला व्लॉग नाही, तर आम्ही जरा एक हॉरर शूट करायसाठी आलो. तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही कॅमेरामॅनला सांगेन की इथं जरा थोडं मोबाईलवर फोकस दे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही हे 3 ॲप्स बघू शकता. तर ह्या 3 ॲप्स जे आहेत ते गोस्ट डिटेक्टर ॲप आहेत. तर ते आपण आज ट्राय करणार आहे. आणि मित्रांनो, यासाठी आपण एका स्पेशल लोकेशनवरती आलो. तर ह्या लोकेशनबद्दल मित्रांनो खूप काही म्हणजे ऐकून आहे आम्ही. जसे की काही लोकांना मित्रांनो एक बाई दिसलेली आहे साडीवरती, पांढऱ्या साडीवरती. तर काही आमच्यासारखी मुलं होती मित्रांनो, आपल्या वयाचे. तर ते इथून जात होते रस्त्याने आणि त्यांना अचानक रस्त्यात तिथे पुढे मित्रांनो एक बाई दिसली होती. तर आज आपण बघणार आहेत, आपल्याकडे हे जे ॲप आहेत या ॲपच्या मदतीने आपण बघणार आहेत की हे इथं काय आहे का नाही, आणि हे ॲप काम करतं की नाही ते पण आपल्याला कळलं त्या मदतीने. मित्रांनो, हा पहिला ॲप आहे आपला. आणि या ठिकाणी काय लिहिले बघा, केअरफुल इफ यू आर अ very sensitive or scary person, consider it not using this app and close it. We care about you privacy and data. तर मित्रांनो, या ठिकाणी सरळ त्यांनी सांगितले की तुम्ही जर अशा काही गोष्टींना घाबरत असाल तर हा ॲप वापरू नका. पण मित्रांनो, आम्ही घाबरतो, पण तरी पण आम्ही ॲप चालू करतो. तर हा ॲप मित्रांनो या ठिकाणी चालू केला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी ॲप जो आहे तो चालू केलेला आहे. आणि या ठिकाणी ह्या मोबाईलचे पण टॉर्च चालू करायला लागेल. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता तो EMF सेन्सर आहे. EMF सेन्सर म्हणजे जे मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे मित्रांनो जे भूत वगैरे असतं एक प्रकारची निगेटिव्ह एनर्जी असते. आणि त्या निगेटिव्ह एनर्जीमध्ये काहीतरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लक्स असतात. तर ती जर एनर्जी आपल्या जवळ असली तर या ठिकाणी आपल्याला रिडिंग भेटते. तर अजून तर ह्यापमध्ये आपल्याला अजून काय रिडिंग भेटलेली नाही. तर आपण जर थोडं लोकेशन चेंज करू तर बघू काय भेटतं आपल्याला. केलं तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता, या ठिकाणी एक रेड डॉट दाखवते. तर ह्या डायरेक्शनमध्ये तिकडे जर ती बंगला आहे ना तिकडे दाखवू. तर मित्रांनो, आपल्याकडे एवढी आमच्याकडे लाईट नाही, तर त्याच्यामुळं तुम्हाला दिसत नसेल. तर त्यामध्ये एक रेड डॉट दाखवते. कट करू का? तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता, आता हे रेड डॉट जो आहे आमच्या जवळ आलेला आहे. तर तिथं कॅमेरामॅन आहे आपला. जिथं आता आम्ही आहे तिथं हा रेड डॉट आलेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझी बॉडी बघू शकता. पहिले ॲपची टेस्टिंग आपण केली, परंतु मित्र पहिले ॲपचं आम्हाला काय समजणं झालं. तर या ठिकाणी एक रेड डॉट दाखवत होतं. पहिल्यांदा तिकडं दाखवला, त्यानंतर अगदी आमच्या जवळ दाखवला. तर मित्रांनो 100% आम्ही ज्या जागेवर थांबलो त्या जागेवरती आहेत. या ठिकाणी झाडाचं दाखवलं. अंधारात नाही नको झूम करू नको. तर या ठिकाणी मित्रांनो हे झाड आहे फुलं उचवडे. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण लोकेशन चेंज करतोय. तर जी मेन लोकेशन आहे ते एक छोटा पूल आहे मित्रांनो, आणि त्या पुलावरती काही लोकांना बाई दिसलेली आहे. तर आपण आता त्याच लोकेशन एक्झॅक्टली त्याच लोकेशनवरती चाललो आहे. तर मित्रांनो पुढेच ती लोकेशन आलेली आहे. आम्ही काय खूप जास्त दूर नव्हतो त्या लोकेशनपासून. अलीकडे थांबू का थोडं असं थोडं जरा फुलं कशी जाते ते वर झाडं वगैरे दाखवू कसं दिसते इथं. तिथं पुढं काय तिथं फुल आहे. अरे तर फुल आहे नाही उतर. आणि मित्रांनो हा आता दुसरा ॲप आहे. तर हा आता आपण चालू करतोय. या ठिकाणी आपला अस्मित भाऊ आहे. आणि अस्मित भाऊ आता तोही ॲप मित्रांनो मी ही बॅटरी घेतो लाईटची. तर आता बघू आपल्याला काय कॅप्चर होतं आहे का.
तर या ठिकाणी तर मित्रांनो आपल्याला अजून तर काय दिसलं नाही आणि तुम्ही लोकेशन बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी. तर तुम्हाला तो पूल दाखवतो मित्रांनो, कुठं आहे पूलचं. फुल मागं आहे. तर पुढे आहे मागे कुठं. इथंच आहे पुलावर. तर हाच तो पूल आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. मी जरा थोडं पुढं जातो. तर तुम्ही मित्रांनो पाणी बघू शकता या ठिकाणी. या ठिकाणी पूर्ण असं गवत वगैरे आहे. या ठिकाणी आपला अस्मित भाऊ आहे आणि हा रोड आहे मित्रांनो. तर त्या ॲपमध्ये काय दिसले का? काहीच नाही. तर मित्रांनो अजून आपल्याला ॲपमध्ये तर काय दिसलं नाही. व्हिडिओ ऑन आहे. आता पहिलं ऑन होतं. थांब, गाडी जाऊ दे. मित्रांनो या ठिकाणी हा ॲप चालू झालेला आहे. इकडे दाखवते. तर मित्रांनो पुलाकडे लोकेशन दाखवते. अचानक ॲप बंद झाला, परत चालू झाला. बघ कसं काय काय माहिती काय झालं. तू काय दाबलं नाही ना. नाही काय नाही दाखवलं. आणि मित्रांनो अचानक कॅमेरा पण ब्लर होतोय. तर असं म्हणतात की मित्रांनो जिथं निगेटिव्ह एनर्जी असते तिथं कॅमेरा ब्लर होतो. तर भावा खरंच कॅमेरा ब्लर होतोय. हो की काय अरे त्याला आवाज येतोय लावा. कसला आवाज? तुला नाही काय नाही ला काय नाही बघ, आवाज येतोय. नाही काय तुझा ते भ्रम असेल बरं ऐक. ते ॲपचं तर मला काय खरं वाटत नाही. काय बस आता मित्रांनो या ठिकाणी पाऊस पण यायला चालू झाला आहे आणि मित्रांनो आम्हाला काय ह्या कामाचा एवढा एक्सपिरियन्स नाही, त्यामुळे थोडीफार भीती पण वाटते. तर निघायचं काय घरी मग. कॅमेरा लयच ब्लर होतोय लोक असं. तर मित्रांनो एवढा कॅमेरा ब्लर कधीच होत नाही. रात्रीचे जर व्हिडिओ असले तर मित्रांनो ह्याच्या अगोदर पण मी व्हिडिओ काढलेत रात्रीचा आणि या ठिकाणी तुम्ही लोकेशन बघू शकता. आणि तो काय म्हणला कोणाचा आवाज येतोय? बस ग मला भीती घालतोय ना. होय चल अरे थांबकी ना आलाय का मला येऊ दे कुत्री. गाडी चालू कर गाडी चावी कुठं आहे चावी. बोल लाईट लागा माझ्या हातात काय काय म्हणत. तर मित्रांनो या ठिकाणी थोडाफार आवाज आला मित्रांनो. मला वाटतं तिकडे काय त्रास असेल तर फाटली थोडीफार लेन आहे. तर आज चाललोय घरी. तर मित्रांनो व्हिडिओ काय आम्हाला नीट शूट करता नाही आली. तर पुढच्या वेळेस येताना मित्रांनो मी आमच्या मित्रांना वगैरे घेऊन येतो जेणेकरून आम्हाला भीती वाटणार नाही. आणि त्यानंतर मग आपण मित्रांनो चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूट करू. तर आता जातो घरी आणि पाऊस पण यायला लागला. अरे भावानो तिथनं निघाल्यानंतर आपण डायरेक्ट इथं मारुती मंदिरामध्ये आलो. तर शूज वगैरे काढली जाऊन पहिल्यांदा देवाचं दर्शन वगैरे घेऊन मग तुम्हाला सांगतो कसं नेमकं आमच्या डोक्यात आयडिया आली ही काय. जय बजरंगबली. आसमी भ्याला का काय लागा तू. तर मित्रांनो आमचा आसमी भाऊ भ्याला होती. ब्लॉगर ब्लॉगर ए बाबा मी नाही भेट कशाला. ब्लॉगर आमचा. तर मित्रांनो तुम्ही आमच्या गावातील मारुतीचं मंदिर बघून घ्या. जय बजरंगबली. जय श्रीराम. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आता ही व्हिडिओ बनवायची आयडिया कशी आली. तर ॲक्च्युली आपला भाव आलता माझ्या घरी आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे मित्र एकत्र आल्यावर कोणत्या विषयी गोष्टी म्हणजे आपण बोलतो. तर आम्ही असंच बोलत होतो आणि बोलता मित्रांनो आम्हाला सुचलं की बाबा आयला बुटं वगैरे असते का नाही. मग अस्मित म्हटला की बाबा काय म्हटला सांगतो. तर मित्रांनो अस्मित म्हटला की तुझ्या दर्दम असेल तर माझ्यासोबत चल, मी कशालाच घाबरत नाही काय नाही असं तसं म्हणला स्मशानभूमीत पण मी जाऊ शकतो. तर स्मशानभूमीत तर नाही पण मी त्याला अशा आयडिया दिली की बाबा अशा 2-3 ॲप आहेत तर ती आपण ॲपच्या अशामध्ये काही भूताच्या लोकेशनवरती जाऊन ट्राय करूया. तर मित्रांनो आम्ही त्यासाठी मग ते ॲप डाउनलोड केली अस्मितच्या मोबाईलमध्ये आणि त्यानंतर मग आम्ही व्हिडिओ काढण्यासाठी मग मित्रांनो आमच्या गावातील एक लोकेशन आहे. म्हणजे ते लोकेशन काय एवढं हॉरर नाही मित्रांनो, परंतु काही लोकांना तिथे म्हणजे असं अनुभव झालेत काही वाईट. मग आम्ही त्यासाठी तिथं गेलो. तर तिथं गेल्यानंतर मित्रांनो ते ॲप वगैरे आम्ही ट्राय केली पण आम्हाला म्हणजे 50-50 चान्सेस होते मित्रांनो. म्हणजे काही गोष्टी त्या ॲपने होत होत्या खरं दाखवलं हे ना. म्हणजे मित्रांनो जिथं म्हणतात ना माणसं की बाबा या ठिकाणी काय तर दिसतं
तर त्याच लोकेशनला बरोबर ते ॲप जे आहेत मित्रांनो ते ॲक्टिव्ह होत होते, पण त्याची व्हिडिओग्राफी आम्हाला नीट करता आली नाही मित्रांनो, कारण की ह्या कामाचा आम्हाला अनुभव नाही एवढा. तर जर तुम्हाला जर वाटत असेल तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ एकदम प्रॉपर आहे, एकदम व्हिडिओग्राफीसोबत आणि जर पाहिजे असेल तर कमेंट करा. मी आणि माझा मित्र अस्मित तर नक्कीच हा शूट जो आहे तो अजून एकदा करेन. तर अजून भरपूर चांगले ॲप्स घेऊया आणि त्या ॲप्सवर ते तिथं जाऊन आपण चेक करेन आणि अजून पण भरपूर चॅलेंज असे हॉरर चॅलेंज करू. तर आता अस्मित भाऊ काय म्हणतो ते आपण बघून येऊ. तर मित्रांनो, ॲपद्वारे जी भूतं दाखवली जातात ती काय खरी नसतात, ती खोटी ठरतात. आपण एकदा रिअलमधले भूतं दाखवू काय असतात आणि काय नाही, मग त्यावेळेस कळेल. बरं. तर मित्रांनो, जर तुम्ही कमेंट केली खाली की बाबा आम्हाला हे व्हिडिओ पाहिजे, तर आपण एक प्रॉपर व्हिडिओ आणि प्रॉपर व्हिडिओग्राफीसोबत हा व्हिडिओ बनवू. तर जर तुम्हाला असे हॉरर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्लॉग चॅनलवरती मित्रांनो 100% आपण असे व्हिडिओ बनवत जाऊ. जर तुम्हाला असे व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढेच मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.